गुरुर ब्रह्मा म्हणजे ब्रह्म हे सगळं आपलं जीवन क्रिएट करतो, सगळी पृथ्वी क्रिएट करतो. तर आपल्यात जे चांगले भाव आहेत, की आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, ती सगळी ब्रह्माची निर्मिती आहे. त्यामुळे गुरुर ब्रह्मा म्हणतो. गुरुर विष्णू म्हणजे आपल्यातले चांगले जे भाव आहे, जे मन आहे, आत्मा आहे, त्याला शुद्ध करत नेण्याची प्रोसेस, म्हणून गुरुर ब्रह्मा आहे. गुरुर विष्णू आहे. आणि गुरुर महादेव जो आहे तो आपल्यातलं वाईट सगळं डिस्ट्रॉय करतो. म्हणून तो श्लोक आहे गुरुपौर्णिमेचा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे आपले जे जे कोणी आपले स्वतःचे गुरु आहेत ते साक्षात परब्रह्म आहे, याची जाणीव ठेवण्याचा आजचा दिवस आहे. थोडंसं आता ह्याने हनुमंत, राम, रावण हे सगळं सांगितलं. आपण थोडं आधुनिकतेने बोलायचं झालं 5-10 मिनटं, तर परवाच हर्षा भोगलेचा टी व्हीवर क्रिकेटच्या बाबत विषय पाहिला. आज सचिन तेंडुलकर त्याच्या आचरेकर गुरुजींना भेटायला जाईल आणि त्या मुलाखतीत त्याच्या असं दिसलं की आपण गुरुपौर्णिमेला काय शिकायला पाहिजे, की आपल्या आयुष्यात फोकस आहे का. म्हणजे सकाळी आपण उठतो तर गुरुजींचं असं म्हणणं आहे की 100% फोकस जर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला करता आला तरी तुम्हाला अध्यात्म साधता आलं. म्हणजे साधं आपण चादरीची घडी घालतो. हल्ली बरीचशी पिढी उठल्या उठल्या पहिलं मोबाईल बघते, तेव्हा चादरीची घडी घालते, ते कुठेच कॉन्सन्ट्रेशन नसतं. मी सचिनचं उदाहरण अशा करता दिलं की हर्षा भोगले परवा क्रिकेटच्या बाबत असं सांगत होता की आपण टी व्हीवर बघताना आपण जे क्रिकेट बघतो हे तिसऱ्या टाईपचं. समालोचक किंवा दर्दी लोक हर्षा भोगलेसारखे जे कॉमेंट्री बॉक्समधनं क्रिकेट बघतात हे दुसऱ्या दर्जाचं. आणि स्वतः जे सचिन किंवा तिथे लोक रोहित शर्मा आणि खेळतात हे खरं क्रिकेट, जे आपल्याला बरंचसं माहिती नसतं. तर तो सचिनला विचारत होता की 140च्या स्पीडनी बॉल आल्यावर तुझी मनस्थिती काय असते. तर सचिन त्याला सांगत होता हर्षा भोगलेला की मी मॅचच्या आदल्या दिवशी कोणाशी बोलत नाही. काय काय मला कळलं. तर सचिनचं त्याच्यावर उत्तर असं होतं की मॅचच्या आदल्या दिवशी मी कोणाला भेटत नाही, फुल फोकस करतो. हा एक अध्यात्माचाच प्रकार आहे. आणि तो फोकस करतो म्हणजे काय करतो, तर सचिनच्याच भाषेत तो काय अध्यात्मातलं प्रवचन देत नाही, पण त्याच्या प्रॅक्टिकल भाषेत तो असं सांगत होता की मी सगळं डोकं खाली करतो. म्हणजे जे जे गेल्या वर्षीपर्यंत झालं आहे, जी जी मला बक्षिसं मिळाले आहेत, जे जे काय सचिन तेंडुलकर नावाची चीज आहे ते सगळं मी आदल्या दिवशी खाली करतो आणि रिकाम्या ब्लँक मनाने मी त्या पिचवर जातो. म्हणजे जी आपली क्रिकेटची प्रॅक्टिस झालेली आहे ती परस्पर सचिन मायनस तिथे दिसली पाहिजे किंवा तिथे आली पाहिजे. असं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं, असं जेव्हा प्रत्येकाचं आपल्या फोकस होतं, तेव्हा आपापल्या विषयात तो खूप दैदिप्यमान कामगिरी करू शकतो. हे मला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचं आहे. आणि सचिन असं सांगत होता, ज्या दिवशी मी पूर्ण ब्लँक असतो पिचवर त्या दिवशी माझ्या चांगल्या धावा होतात. 140 स्पीडनी येणारा बॉल सुद्धा मला 1-2 सेकंद जास्ती मिळतात. तर हे मनाची जी अचिव्हमेंट आहे ही करायचा आजचा दिवस आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण फोकस होणं. नेहमी प्रत्येक आश्रमातले प्रत्येक गुरुजी असं सांगत असतात की त्यांचं वागणं बोलणं जरूर बघा, पण शेवट आपला विषय आतमध्ये आपण प्रगती करतोय का नाही याच्याशी महत्व आहे. म्हणजे तुमचे विकार गेल्या गुरुपौर्णिमेपेक्षा आज कमी झालेत का, काही टक्के. तर हा बघण्याचा आजचा दिवस आहे. आणि भक्ती मार्गात अर्थात माळा जपतात आणि ते खरंच आहे की ते फोकस करण्याचाच एक प्रकार आहे. माळा जपणं म्हणजे काय, तुम्ही अनेक विचारांनी गांधलेले असता. मी आता काय बोलायचं मला माहीत नाही. मी खरोखर सांगतो की श्रीराम महाराज काहीतरी बोलून घेत आहेत, कारण मी आज ठरवून इथे बोलायला आलो नाही. फक्त यांनी इतिहासपूर्वक सगळं राम सांगितलं म्हणून थोडे आधुनिक उदाहरण देतोय इतकंच. पण माझे स्वतःचे गुरु हिमालयात फिरताना त्यांच्या गुरूंबरोबर बसले होते. ते पण म्हणले खरं सांगायचं तर गुरुपौर्णिमा, त्यांनी त्यांना आठवण करून दिली की आज गुरुपौर्णिमा आहे. तर ते म्हणले खरं सांगायचं तर रोज गुरुपौर्णिमा पाहिजे आणि तू माझ्याकडे बघत बसू नको. ती गुरुपौर्णिमेची प्रोसेस आतमध्ये आहे. तुम्ही स्वतःलाच विचारा की आपल्या गेल्या गुरुपौर्णिमेपेक्षा ह्या, म्हणजे जसं आपण 5वीतनं 6वीत जातो, 6वीतनं 7वीत जातो, तसं अध्यात्मात सुद्धा एक इयत्ता आपली पुढे जाते का नाही हे तपासण्याचा आजचा दिवस आहे खरं म्हणजे. तर खरोखर आपण सगळ्यांनी मनावर घेऊया की आपला जो फोकस आहे तो वाढवा आणि तरच गुरुपौर्णिमेचं इथे बसल्याचं सगळं खरं सांगता होईल. आणखी बोलत नाही. धन्यवाद. थँक्यू.
नमस्कार करतो. श्री राम महाराजांच्या चरणी नमस्कार करतो. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण उत्सव करण्यासाठी एकत्र जमलो आहे. प्रत्येकाचे आपापले गुरु असतात, त्यामुळे आपल्या नेहमीच्या संख्येपेक्षा थोडी कमी संख्या आहे. पण श्रीराम महाराजांच्या प्रेरणेने विवेक आगरकरांनी हे स्थान निर्माण केलं. त्याला आज 8वं वर्ष आहे. गुरुपौर्णिमेचं आपलं 8वं वर्ष आहे. आणि गुरुपौर्णिमा हा असा विषय आहे की आपल्यातलं गुरुतत्व प्रत्येकाने शोधायचा आजचा दिवस आहे. हा आपला इथला भक्तिमार्ग असल्यामुळे नामजपातनंच ते येतं, असं श्री राम महाराजांचं म्हणणं आहे. आज मी गाडगीळकांच्या भूमिकेत आहे. आपले बोलणारे वक्ते नितीन भानुशाली आपल्या इथे आलेले आहेत, ते उपस्थित आहेत. नितीन भानुशाली हे पेणहून गणपती नेत असत पूर्वी आणि मुंबईचे अनेक वेगवेगळ्या विषयातले उद्योजक आहेत. हा त्यांचा व्यावसायिक भाग असला तरी त्यांच्या घरामध्ये कीर्तनाची परंपरा आहे आणि गजानन महाराजांच्या प्रथेतले त्यांचे गुरु आहेत. गोंदवलेकर महाराजांशीही ते संबंधित आहेत आणि आपल्या गाडगे काकांबरोबर 2016ला वारीमध्ये ते प्रथम भेटले आणि नंतर गाडगे काकांचं घर हे त्यांचंच घर झालं. जेव्हा ते पुण्याला जातात तेव्हा ते त्यांच्याकडेच राहतात. आज त्यांचा विषय असा आहे, ते दरवर्षी पालखीत जातात. अनेक संस्थांशी ते निगडीत आहेत अध्यात्माच्या. मी म्हटलं तसं त्यांच्या घरातूनच अध्यात्म आलेला आहे. आज त्यांच्या चिंतनाचा विषय आहे, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरूंच्या आपल्या जीवनातील भूमिका ह्याच्याबद्दल ते बोलणार आहे. गुरु आणि शिष्य या नात्याबद्दल ते बोलणार आहे. तर आता मी त्यांच्याकडे पुढच्या कार्यक्रमाची सूत्र देतो. शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. पहिले एक मी काळजी घ्या असा एक शब्द आहे, तो काळजी घ्या. एक सद्गुरू होते. त्यांचं वय साधारण 70-80च्या आसपास होते. त्यांचाही शिष्य परिवार खूप मोठा होता आणि ते एका ठिकाणी स्थित होते. त्यांना वय झाल्यामुळे त्यांना पुढची कार्य जमत नव्हती. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपला प्रचार, माझ्या नीतिमूल्याचा प्रचार, माझ्या नामस्मरणाचा प्रचार, मुख्यत्वे करून नामस्मरणाचा प्रचार कोणीतरी करावा. म्हणून ते आपल्या काही शिष्यास जबाबदारी देतात की आता ह्याच्या पुढचा प्रवास तू करायचा. आणि तो शिष्य त्यांची सगळी काळजी घ्यायचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्याबरोबरच असायचा. तर ते म्हणतात की आता ह्याच्या पुढचा प्रवास तुलाच करायचा आहे, माझ्याकडून होणार नाही, माझं वय झालं आहे. ते म्हणतात ठीक आहे. म्हणून मग निघण्याचा प्रोग्राम होतो, दिवस ठरतो आणि त्याचं शास्त्रप्रमाणे त्याचं पूजा वगैरे होते आणि त्याला विदाई देतात. पण त्याला निरोप देतात की आता तू निघ पर्यटनाला, प्रचाराला. तो निघतो. फक्त निघताना सद्गुरूंच्या पाया पडतो आणि फक्त एवढंच म्हणतो, काळजी घ्या. आता इथे काळजी घ्या हा शब्द, हे जे वापरलेलं आहे हे कोणासाठी वापरलं आहे? तर त्या सद्गुरूंसाठी वापरलं नाही. तर त्याने ह्यासाठी वापरलं की उद्या मी प्रचार करताना तुमच्या नीतिमूल्याचा काही न्यून घडलं, काही चूक झाली तर त्याची काळजी तुम्ही घ्या. सद्गुरू म्हणून तुम्ही आहात. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू ही तुमच्या सततच्या अस्तित्वाची जाणीव असते. सद्गुरू तुमचे आहेत ही तुम्हाला सतत जाणीव आहे की माझे सद्गुरू आहेत, माझ्या पाठीशी कोणीतरी आहे. आणि ही जाणीवच तुम्हाला तुमचा प्रवास करवते. जेव्हा तुम्ही अनुग्रह घेता किंवा तुम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात येता, ऑफकोर्स तुम्ही नाही आहेत, सद्गुरू तुमच्या सानिध्यात येतात. पण जेव्हा तुम्ही जेव्हा सद्गुरूंच्या सानिध्यात येता तेव्हा सद्गुरू तुम्हाला सांभाळत असतात. हे तुमच्या अजाणतेपणी घडतं, पण तो त्यांचा गोतावळा असतो. सद्गुरूंचा हा गोतावळा असतो आणि हा जन्मोजन्मी तोच गोतावळा असतो. फक्त रूपं बदललेली असतात, लिंग बदललेलं असतं आणि भूमिका बदललेली असते प्रत्येकाची. तर त्यांच्यासारखा आत्मविश्वास देणारा सद्गुरू
हा या भूतलावर दुसरा कोणीही नाही. म्हणजे सद्गुरू पाठीमागे आहे किंवा बरोबर आहे, तर इतरांचा लेखा कोण करी? मग इतरांचा लेखा म्हणजे काय? तर तुमचे षड्रिपू जे तुमच्यावर सतत कार्यरत असतात, तुमच्या पंचेंद्रियातून ते सतत तुमच्यात शरीर प्रवेश करत असतात, त्यांच्यावर नियंत्रण करणं हे सद्गुरूचं काम असतं. आणि तेच तुम्हाला सत्मार्गावर घेऊन येण्यासाठी सतत झटत असतात. आणि हेच सद्गुरूंचं काम. तुमच्यासाठी ते अजाणतेपणी असतं, पण त्यांच्यासाठी ते जाणतेपणी कर्तव्य असतं. सद्गुरू आपल्या शिष्याला सहज सोडत नाहीत, मोकळं सोडत नाहीत. प्रत्येक गोतावळ्यात त्यांना मोक्ष देण्यासाठी, मोक्ष म्हणजे परिवर्तन, तुमच्या मोहमायेतून भक्तीत परिवर्तन करण्यासाठी हा मोक्ष ठरलेला असतो. आणि हा मोक्ष ते देतात. तुम्हाला मोक्ष असा मिळत नाही. ते मोक्ष म्हणजे तुमचं परिवर्तन करतात. तुमच्या मोहमायेतून तुमच्यात भक्ती रस निर्माण करण्यासाठी, तुमचं भक्तीत रूपांतर करण्यासाठी हा मोक्ष त्यांनी दिलेला असतो. मग ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे देव नाही. ईश्वर म्हणजे ईशनशीलता. ईशन म्हणजे नियम आणि शीलता म्हणजे अनुक्रमणिका. सततच्या क्रियेला, ह्या निसर्गात ज्या क्रिया घडत असतात, ज्या तुमच्या काही डोळ्याला दिसतात, काही डोळ्याला दिसत नाही, त्याला एक अनुक्रमणिका आहे. आणि ती अनुक्रमणिका ह्या भूतलावरचा जो ईश्वर आहे तो ती सतत नियमन करत असतो. आणि त्याची एक अनुक्रमणिका ठरलेली असते. एखादं बी रुजतं, त्यातनं रोप तयार होतं, ते मोठं होतं, त्याला फलधारणा होते, फुलधारणा होते. ही एक नियम आहे आणि त्याची एक अनुक्रमणिका ठरलेली आहे. तशीच ही अनुक्रमणिका आहे. आणि जेव्हा तो ह्या ब्रह्मांडाचं जे नियमन करतो ना, ते न्यूनरहित करतो. तिथे कुठेच त्या नियमात कुठेही चूक किंवा त्रुटी आढळत नाही. आपण जेव्हा कार्य करत असतो तेव्हा आपल्या कार्यात कुठेतरी चूक किंवा त्रुटी असते, पण त्याच्या कार्यात कधी चूक किंवा त्रुटी नसते. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींकडे येऊ. सद्गुरू म्हणजे काय? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जी उरले पायीपण. किंबहुना निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत, ज्ञानेश्वरी सांगतायत मुखात वाटे, आणि समोर निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत आणि त्यांना सांगतात किंबहुना तुमचे गेले. ही शेवटची ओवी आहे त्यांची ज्ञानेश्वरी संस्थानाची. किंबहुना तुमचे केले म्हणजे काय केलं? तुम्ही जी जी आज्ञा केली ती शिरसावंद्य मानली, त्यात कुठेही संशय न घेता किंवा कुठेही त्यात काही शंका न घेता मी पूर्णतः त्याच्यात विलीन झालो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. धर्मकीर्तन म्हणजे काय? तर सत्यकथन. आणि हे सत्यकथन म्हणजे काय? तर ह्या 9,000 ओवी आहेत. ह्या 9,000 ओवी सत्यकथनच आहे. हे जे प्राकृत भगवद्गीता आहे ती प्राकृत भाषेत त्यांनी लिहिली, पण ती सत्यकथन केलं. आणि सत्य हे केव्हा असतं? जोपर्यंत असत्य तुमच्या समोर असतं आणि त्याचं अस्तित्व दिसतंय पण ते शाश्वत नाही आहे. जेव्हा त्याच्या समोर सत्य येतं ना, तेव्हा असत्य विरून जातं. सत्य हे शाश्वत आहे आणि हेच सत्य त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलं. धर्मकीर्तन म्हणताना माऊलींचा मानस वेगळा आहे. 9,000 ओव्या धर्माचे कीर्तन करणाऱ्या ओव्या आहेत. मग हा धर्म कोणाचा? श्रीकृष्णाचा, अर्जुनाचा, वक्त्याचा, श्रोत्याचा, सद्गुरूंचा की शिष्याचा, साधकाचा की सिद्धकाचा? कीर्तन सगळ्यांचाच धर्म आहे. कथन करणं, सत्य कथन करणं हा सगळ्यांचाच धर्म आहे. धर्माचे कीर्तन सत्य करणार आहे, त्याच आपल्या वर्तनातून तो सगळं सत्य मांडणार आहे. पण मग धर्माच्या आधारे कोण जगतो? आपण जगतो. आणि धर्म कोणाच्या आधारे जगतो? सद्गुरूंच्या आधारे. धर्म हा फक्त सद्गुरूच्याच आधारे जगू शकतो. आपण धर्माच्या आधारे जगतो. हा जो फरक आहे ना, हा फरक नेहमी सद्गुरू आणि शिष्यामध्ये दिसेल तुम्हाला. त्यामुळे निवृत्तीनाथ हे माऊलींसाठी सर्वस्व होते. पहिल्याच अध्यायात त्यांनी मंगलचरण गाताना निर्गुणाला आराध्य मानलं, नंतर
गणेशाला मग आराध्य मानलं आणि नंतर सरस्वतीला मानलं. पण नंतर 18 अध्याय, हे पहिला अध्याय सोडून नंतरच्या 17 अध्यायात कुठेही भगवंताचं नाव नाही घेतलं, फक्त निवृत्तीनाथांचं नाव घेतलं, सद्गुरूंचं नाव घेतलं. आणि मग त्यांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानवे. विश्वात्मक देव मानलाय निवृत्तीनाथांना त्यांनी ह्या सगळ्या विश्वांचा देव हा माझा सद्गुरू आहे. सद्गुरूचं स्थान हे भगवंतापेक्षा कंकणभर जास्तच आहे. आता आपण दुसऱ्या एका विषयावर येऊ. तो विषय सदा कदाचित तुम्हाला माहित असेल. जिथे जिथे राम आहे ना तिथे तिथे रावण आहे. राम हे रावणाचे सद्गुरू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग रामाला माहित होतं की रावणाला शिष्य बनवण्यासाठी किंवा त्याच्याकडून काही क्रिया घडवून घेण्यासाठी मला डायरेक्ट जाता येणार नाही, कारण त्याचा अहंकार होता. त्याला त्याच्या विद्वान असण्याचा, ज्ञान असण्याचा अहंकार होता. आणि रामाला अहंकाराचं ज्ञान होतं. म्हणून रामाने जी परिस्थिती निर्माण केली रावणाभोवती की तू शत्रू असल्यावर, तू मला जेव्हा शत्रू मानशील तेव्हा तू माझा सततचा विचार करशील, तुझ्या डोक्यात मी राहीन, तुझ्या ध्यानी मनी चित्ती राम राहील. आणि तो राम राहण्यासाठी त्याने पहिली जी खेळी केली ती सीतामाईची वरमाला, तिथे तो हरला आणि त्याने रामाला शत्रू मानला. आणि तेव्हापासून ती शत्रू होण्याची मालिका, म्हणजे सतत त्याच्या ध्यानी मनी चित्ती राम होते. रामाने त्याच्या मनात श्रीराम रुजवला आणि हे सतत नाम घेण्याने तो राममय झाला. आता राम आणि रावणात काय फरक होता? राम विद्वान होता आणि श्रीराम विद्यावान होते. आता विद्वान आणि विद्यावान मध्ये हा एकच फरक आहे की विद्वान तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे शत्रुत्व पत्करतो कारण तो विद्वान आहे, त्याला ज्ञानाचा अहंकार असतो. आणि विद्यावानला अहंकाराचं ज्ञान असतं, तो सगळ्यांना सामावून घेतो. तो प्रत्येक जीवाला त्याच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गोतावळ्यांना तो सामावून घेतो. आणि जेव्हा लक्ष्मणाला शेवटच्या वेळी रामाने सांगितलं की तू आता जाऊन रावणाकडनं दीक्षा घे. बघा, म्हणजे मग लक्ष्मण जेव्हा तेव्हा गेला तेव्हा लक्ष्मणाला त्याने सांगितलं की माझ्याकडे अहंकारच होता, माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं. माझ्याकडे माझ्या ज्ञानाचा, माझ्याकडे आयुर्वेदचा अभ्यास, वेदांचा अभ्यास, ह्या ज्ञानाचा अहंकार होता. पण रामाकडे अहंकाराचं ज्ञान होतं. म्हणून त्याने आज तुझ्या मला पाठवलं. मी रामाचं नाव घेत होतो तेव्हा तात्पुरता मी सक्सेस होत होतो, पण हे मी भावनेपोटी केलं, तांत्रिकदृष्ट्या केलं. जेव्हा मी भावनेपोटी रामाचं नाव घेतलं ना, त्यावेळेला तू माझ्याकडे आला. त्याच वेळेला तुला माझ्याकडे पाठवलं गेलं की तू आता रावणाकडनं दीक्षा घे. आणि ही दीक्षा घेताना त्यांचं असं म्हणणं होतं की राम त्याला म्हणाले की मी जन्माने असुर आहे, पण कर्माने मी तपस्वी आहे, आचार्य आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला जीवनाच्या अंतिम घटकेत जन्माने नाही तर कर्माने मोक्ष मिळतो. आज रामाने मला मोक्ष दिलाय, माझा वध नाही केलाय. आणि ही म्हणूनच श्रीराम हे रावणाचे सद्गुरू होते, रावणाचे शत्रू नव्हते, किंवा रावण त्यांचा शिष्य होता. आणि ही शिष्य नामस्मरणाची जी गोष्ट आहे ही श्रीरामाने रावणाच्या मनी रुजवताना ज्या काही गोष्टी घडवल्या त्या अप्रतिम होत्या, किंवा त्या आपल्या डोक्याच्या पलीकडच्या, आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या, की त्याला सतत रामाचं स्मरण व्हावं यासाठी त्याची जी अधोगती सुरू केली ती ही होती. आणि मग त्यात हनुमंताने रोल केला आणि हनुमंताने त्यांना दाखवून दिलं की माझ्यासाठी राम किती श्रेष्ठ आहे. एक कथा आहे, जेव्हा सगळेच राम म्हणून, म्हणजे कोणी दगडावर राम लिहिलं नाही आणि दगड सोडले नाही, तर ते फक्त रामाचं नाव घेऊन दगड सोडत होते. कारण
जो पूल बांधला जाईल त्याच्यावरून चालायचं आहे. मग राम हे नाव पायाखाली येता कामा नये. म्हणून सगळ्यांनी म्हणजे नल आणि नीलनी त्यांना एक आशीर्वाद होता की तू जे म्हणशील ते तरुण जाईल. त्यांनी तपस्या केली आणि त्यांना तो वर मिळाला होता. म्हणून ते रामाचं नाव घ्यायचे आणि सोडून द्यायचे. रामाने हे बघितलं आणि रामाने विचार केला जर माझं नाव घेऊन जर हे सोडतात तर मी सोडलेला दगड तरंगेल की मग मला नाव घ्यायला कशाला पाहिजे. म्हणून त्याने दगड सोडला तर तो दगड बुडाला. एकदा गेला, दुसऱ्यांदा गेला. मागे हनुमंतराव उभे होते, ते बघत होते. ते म्हणाले रामा तुझ्या नामात जी महती आहे ना ती तुझ्यात नाही. तुझ्या नामामुळे आम्ही तरतोय, तुझ्या नामामुळे आम्ही भवसागर पार करतोय. म्हणून त्या अभंगात नामदेव महाराजांनी लिहिलंय शेवटच्या अभंगात, आपल्या त्या अभंगात की श्री गुरु असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. हा जो तरलो आहे ना हा भवसागर आहे. हा तुमच्या समोर जो भवसागर आहे ना ह्या भवसागरात तुम्ही तरणार फक्त गुरुकृपेने, बाकी कुठल्याच कृपेने तरु शकत नाही. तुमच्याकडनं असंख्य चुका होतील, असंख्य गुन्हे होतील, असंख्य त्रुटी निर्माण होतील. पण त्या त्रुटी आणि ते गुन्हे एका विशिष्ट काळानंतर ते आपोआप लॅप्स होतील, ते निघून जातील आणि तुम्हाला सद्गुरूच तुम्हाला तरुण नेतील या भवसागरात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. जय. खूप चांगले विचार मांडले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आता गाडगे काकांच्या आणि विवेकच्या आदेशावरून मी 10 मिनिटं बोलतो.